गेम खेळलात आमच्याशी. मोहिनी, अशा लुटूपुटूच्या मारामारा गोर गेला ना, तू मूर्ख आहेस. माझा बाबा नाही, फाईट मास्टर आहे माझा बाबा. आयुष्य गेलंय त्याचं अशा खोट्या गोळ्या घालण्यात. जिवंत आहे? हो, तुझी अशी गन धरली होतीस ना, खोटी होती आणि गोळ्याही खोट्या होत्या. दाखवू का? एक मिनिट हा. हे रक्त, हे रक्तही खोट आहे. म्हणजे सपशेल गंडीला. आरके सर, सॉरी. ही गोष्ट तुमच्यापासूनही लपवली मी. असं वाटलं चुकून रागाच्या भरात बोलून जाल तुम्ही, म्हणून सांगितलं नाही मी. पण एका अर्थी बरंच झालं. तुमचं माझ्या मुलीवर किती प्रेम आहे हे तरी दिसून आलं ना. ए प्रतापराव, स्टंटमॅनची मुलगी आहे मी. तुझ्यासारखी गावगुंड नाहीये खऱ्या गोळ्या झाडायला. आणि माझ्या आईने डिवोर्स पेपरवर सही केली. तू पण करून टाक. चल. ती अशी बी मारणार आहे. सही केली का नाही केली काय काय बरं पडतंय? नसलेलं डोकं चालवायचं नाही. आता जेवढं सांगेल तेवढंच करायचं. अख्खा अमरापूर एकत्र येऊन तुम्हाला चावून टाकेल. आधी माझ्या बाबाच्या टीमने ना तुझा अख्खा वाडा जाळला असेल. बघायचंय तुला? नाही नाही नाही, वेट. पण त्याआधी फर्स्ट थिंग फर्स्ट, डिवोर्स पेपर्स. प्रतापराव तसंही करून टाका राव. तसाही आगडी माणूस आहे. अंगठा चालेल की? द्या अंगठा. ओ प्रतापराव, मोहिनीवर जीव घेणा हल्ला केलात. मग आता काही वर्ष पोलिसांचा पाहुणा म्हणून राहा त्यांच्याकडे, जेलमध्ये. याला म्हणतात परफेक्ट टायमिंग. मी म्हणत होते बाबाला मी सोबत येते म्हणून, पण त्याने येऊ दिलं नाही. बस आता. माझे दुखतात आता पाय. फेऱ्या मारून काय होणार आहे का? सांगितलंय ना बाबांनी, येतील ते सगळ्यांना घेऊन. मग थांब जरा. प्रतापराव काही नाही करणार आता. तुम्हाला माहितीये ना तो प्रतापराव कसा येते. तो ना जोपर्यंत जेलमध्ये जात नाही ना तोपर्यंत काही खरं नाही. आपण ना त्यांच्यासोबत असायला हवं होतं. आणि तुम्ही काही बोलला नाही. ऍटलीस्ट मी तरी जायला हवं होतं. ए 7 महिन्याची कारखानीस काय? मी काय बोललो नाही काय? तू तुझं काम केलंयस ना. प्रतापरावला वाड्या बाहेर आणणं एवढंच काम होतं तुझं. तू नीट केलंयस त्याने. ऐका ना, काय? मला बोलायचं होतं. मग बोल. जाऊ दे, तुम्हाला नाही आवडणार. नाही सांगत. फापट पसारा न बोलता मुद्द्याचं बोलणार असेल तर बोल पटकन. थँक्यू. का? तुम्ही आज होता म्हणून त्या प्रतापरावाला मी फेस करू शकले. म्हणून. याआधी केलेलं नाहीयेस प्रतापरावला फेस? तसं नाही, पण आज मला माहित होतं ना मी एकटी नाहीये. मला विश्वास होता की तुम्ही तिथे वेळेवर पोहोचाल, म्हणून सोपं गेलं सगळं. तुला सोपं गेलं, माझं सगळं अवघड झालंय. हा, मुंबईत न बाहेर पडल्या पडल्या तुझ्या बाबांनी गन ठेवली हातात. मी रिटर्न केली होती तरी परत ठेवली. ठेवा ठेवा प्लीज सर, आरके सर ठेवा सर. नंतर कळलं अख्ख्या अमरापुरात खोटी गन घेऊन फिरतोय मी. हा, जेव्हा गोळी चालवायची वेळ आली त्यावेळेला गोळ्या नाही मुगाचे दाणे उडवलेत मी. हे काय बरोबर नाही. तुम्ही मला लपवायला नको होतं माझ्यापासून. खरं सांगायचं ना मला. दोघांचाच प्लॅन होता तुमचा. नाही तसं नाही.
ते माझा बाबा ऍक्शन डिरेक्टर आहे ना, तर त्याच्यासाठी आमच्यासाठी खोट्या बंदुका रेग्युलर आहेत. पण तुम्ही सुपरस्टार आहात ना, तुम्हाला कदाचित हे सगळं नॉनसेन्स वाटलं असतं. मग तुम्ही तेवढ्या कन्व्हिक्शनने हे सगळं करू शकला नसतात ना, म्हणून सांगितलं नाही. अच्छा, कन्व्हिक्शनने मी करू शकलो नसतो. ऍक्टर आहे मी, कन्व्हिक्शनचेच पैसे घेतो. हा, हे काय शिवले वाटतं अंगाला. आणि बॅग गोळी मारतानाही तशीच होती. काय आहे त्याच्यात? तहान लागली, पाणी बिणी चुकून आहे का? अच्छा, तहान लागली तुम्हाला? पाणी आहे ना, मी सगळं ठेवते बॅगेत. थांबा देते. सांगायचं ना तहान लागली तर कमी दिलं. बोल जरा. जेवढं सांगितलं तेवढं कर फक्त. थँक्यू. क्राईक. आणि आणि भूक लागली का तुम्हाला? फ्रुट्स पण आहेत माझ्याकडे, सगळं असतं. जरा. मी म्हणतोय हे आता आपलं कॉन्व्हर्सेशन होतंय म्हणून लगेच आपल्यात काहीतरी बॉन्ड क्रिएट होणारे वगैरे समजायची गरज नाही. आपल्या लग्नाची जी रियालिटी आहे ती आहेच, विसरू नको. कशी आहेस तू आई? तू कशी आहेस? एका दिवसात सगळं किती बदलून गेलं नाही. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, हातात हिरवा चुडा. आणि हे 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 काय झाले? काय लागले तुला? आई, ते प्लॅनचा भाग होता. खोटा रक्त आहे. जुगाडू बाप की जुगाडू बेटी. तू बघू, गोड दिसतंय का माझं बाळ? खूप गोड दिसतंय. तुझ्या काळजीनं जीव नुसता अर्धा झाला होता का आमचा? पण आता आपण सगळे एकत्र आहोत ना, आता आपण कुणाचीही बँड वाजवू शकतो. तू अजून आपण सगळे एकत्र नाही आहोत. म्हणजे दी, रागवलीस का ग माझ्यावर? दी, कशी आहेस तू? तू चिडलीस माझ्यावर? Look who's talking. ऐकलं मी. सगळं झालं पण यू ऑलवेज सपोर्टेड मी. मला डिसोन करून टाकलं पाहिजे होते यार. आई, मला वाटतं तुम्ही वाड्यातच मला सोडून द्यायला पाहिजे होतं शिक्षा म्हणून. वेडी आहेस का तुझी? असं कसं शिक्षा? आई आपल्याला लहानपणापासून काय सांगते आठवतंय ना? माणूस शिक्षा केलेले नाही तर माफ केल्याने बदलतो, माहितीये ना? आता ना आपण सगळे एकत्र आहोत आणि असंच एकत्र राहायचं. करेक्ट. आणि आता आपल्या फॅमिलीमध्ये आणखीन एकाची भर पडली. आता जावई बापू पण आलेत ना घरात.
आम्हाला न सांगता तुम्ही आमच्या मुलीबरोबर लग्न केलं जावई बापू. आम्हाला नाही आवडलं. हं सॉरी. तुम्ही सांगाल ती शिक्षा मान्य आहे. करणारच होते शिक्षा, पण दुसऱ्याच दिवशी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमचा जीव वाचवायला आला, आणि त्यासाठी मी एवढंच करू शकते. आईने मुलासमोर असे हात नाही सोडायचे. मी फक्त माझं कर्तव्य केलंय आणि मोहिनीला दिलेलं प्रॉमिस पाळलंय. बाकी विशेष काहीच नाही. काही नाही. कसं तुम्हीच तर दिल्लीवरून प्रेशर आणलं म्हणून तर रावणाची लंका जाळू शकलो आपण, म्हणून त्या प्रतापरावला धडा शिकवू शकलो, हो की नाही? नाही, पण खरंच सांगतोय, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, कोणाचं कौतुक जर करायचंच असेल तुम्हाला तर ते बाबांचं आणि मोहिनीचं करा. या दोघांनी एवढी मोठी रिस्क घेतली आहे म्हणून सगळं शक्य झालंय. मी काय म्हणतोय, पुरे झालं ना आता आभारतं दर्शन. हा, लग्नानंतरच्या विधींची तयारी करायची ना जोरदार. मग इथे थांबून काय होणार आहे? निघूया ना लगेच. लगेच नाही, मला एक महत्वाचं काम करायचंय. कोणतं? त्या प्रतापरावासमोर उभं राहून त्याला त्याची जागा दाखवायची आहे. पहिल्यांदा आणि शेवटची. सर प्रतापराव नरसिंग या घराची लेक झाली असते मी, पण आईच्या पोटात असतानाच मला मारायला निघाला होतास तू. आणि आता काय, मला जिवंतपणी जाळायचा प्लॅन केला होतास, पण काय झालं, तुझा राहता वाडात जळून खाक झाला आणि तुझा माज सुद्धा. बघू ना कोण कुणाला जाळतंय. ए इन्स्पेक्टर, बेडा खोल. लय माझं जाऊ नको, नाहीतर ज्या दिवशी माझे हात खोलतील ना, सगळ्यात आधी तुझे हात कापेन. इन्स्पेक्टर, आजवर कोणी आमच्याकडे डोळे वर करून बघितलं नाही, आणि यापुढं तू कुणासमोर डोळे वर करून बघणार नाहीस. इज्जतीचा कचरा झाला तुझ्या, कचरा. तेही तुझ्या लोकांसमोर, तुझ्या घरात आणि तुझ्या गावात. तुला तर बघतो ग. तू 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 थांब. इन्स्पेक्टर, सांगितलं ना बेडा खोल. नाही साहेब, आजपर्यंत तुमचे तुकडे मोडले, तुमचा शब्द झेलला, पण आता नाही जमणार. जरबी आली. नाही साहेब, ऑर्डर आली. ते पण डायरेक्ट होम मिनिस्ट्रीकडून. कोणाची धमकी देणं, कोणाचा कट रचणं, कोणाचा प्रयत्न, ब्लॅकमेलिंग, किडनॅपिंग, एवढे चार्जेस लागलेत ना साहेब तुमच्यावर की आता काय? आता तर 20-22 वर्ष तरी तू काय बाहेर येणार नाहीस, असं म्हणायचंय त्यांना. बघू, तुझ्याबरोबर तर लय मोठा हिशोब सेटल करायचा आहे मला. बघ ना, 20-22 वर्षांनी जेव्हा तू बाहेर येशील ना जेलच्या, तेव्हा बघ, बेड्या घालून भर अमरापुरातून काढलेली तुझी वरात, तुझ्याच माणसाने तुझ्यासोबत केलेली गद्दारी, तुझा हा फसलेला प्लॅन, तुझं झालेलं फ्रस्ट्रेशन, तुझ्याच गावात झालेला तुझा अपमान, तुझे बंद पडलेले काळे धंदे, आणि हा तुझं संपलेलं राजकीय करिअर, हेच बघावं लागणार आहे तुला, तेही तुझ्या उघड्या डोळ्यांनी. जा आता असाच जग. आणखी एक, हे डिवोर्सचे पेपर्स, ज्याच्यावर तू अंगठा लावलायस ना त्याच्यावर मी सही केली.
तुझ्यासारख्या माजोरड्या निरक्षर आणि कपटी माणसाबरोबर झालेलं माझं लग्न आता मोडलंय. वाईट स्वप्न संपलंय माझं. माझा वनवास संपलाय आणि खऱ्या अर्थानं तुझा वनवास सुरू झालाय. आता 20-22 वर्षानंतर जेव्हा तू तुरुंगातून बाहेर येशील ना, त्यावेळेला तुझी अवस्था बघायला मला आवडेल. अर्थात जिवंत असलास तर. असे सैतान मरत नसतात लगेच. हा मरेल स्वतःच्या कर्माची फळं भोगत भोगत, शिक्षा भोगत भोगत, एखाद्या किडीसारखा. प्रतापराव, आवाज चढवायचा नाही. माझी माणसं आहेत ही, कळलं? ही सगळी तुमची माणसं आहेत. पण आम्ही कोण आहेत? कार्तिकी राजे. तू कोणीच नाहीयेस माझा. अं? इतकी वर्ष मी माझ्या आईला दुखावलं, कारण मला वाटलं तिचा गैरसमज झालाय तुझ्याबद्दल. बट आय वॉज रॉंग. म्हणून तुझ्याशी मी चांगलं वागत राहिले. ही माझी चूक होती. आईसारखं मलाही खूप हर्ट केलंयस तू. तुझ्या फायद्यासाठी फक्त माझा उपयोग करत राहिलायस तू. 25 वर्षापूर्वी जर मला एक्सेप्ट केलं असतंस, आईची एवढी फरफड झाली नसती रे. हे सगळं सोडून तिला मुंबईला जावं लागलं नसतं. मला न्यावं लागलं नसतं तिच्यासोबत. अरे 4 चौघांसारखे राहिलो असतो, एका कुटुंबासारखे. पण तुझी लायकी नाहीये खरं तर कुणी तुझ्याशी प्रेमाने वागण्याची. कारण तुला ना आनंदाची सवयच नाहीये प्रतापराव. बट इट्स ओके. आता तू गेलास की हवेली आहे ना, मी आहे इथे. तसंही तू सांगितलंयस ना की आम्ही गेल्यानंतर कार्तिकी राजे हे सगळं तुमचंच आहे. आमच्या हवेलीत पाय तर ठेवून दाखव. नाही तुझा तोच पाय मोडून तुझ्या गळ्यात लटकवला ना, तिथून पुढं. कार्तिकी भास्कर, जनावराला त्याच्या कर्माची फळं भोगायला जाऊ दे. तू बस कर. हे प्रतापराव नरसिंग, सांगितलं होतं ना तुला, स्त्री ही घरची लक्ष्मी असते. तिचा जर मान ठेवला ना तर घराचं गोकुळ होतं, आणि तिचा अपमान केला ना तर ही घराची अशी राख रांगोळी होते. स्त्री ही जशी लक्ष्मी आणि सरस्वती असते ना, तशी वेळ पडली ना तर ती दुर्गेचा अवतारी घेऊ शकते. आणि तुझ्यासारख्या नीच राक्षसाला आपल्या पायदळीत उडू शकते. कळलं? लक्षात ठेवायचं. परत आमच्या आयुष्यात डोकवायचं नाही. फिट करायचं हे डोक्यात. आधीच सांगते, तुझंच रक्त आहे माझ्या अंगात, विसरू नकोस. आज तू चालवलेली गोळी खोटी होती, पण उद्या मी चालवलेली गोळी खरी असेल. पुन्हा जर माझ्या आईला किंवा आमच्या फॅमिलीला त्रास दिलास ना, मारून टाकेना, मारून टाकेना, मारून टाकेना. प्रतापराव, प्रतापराव, चॅलेंज ऍक्सेप्ट केला ना. इन्स्पेक्टर, घेऊन जा यांना. झालंय आमचं बोलून. चला. 20 वर्ष नाही, 3 महिन्यात बाहेर येऊन तुम्हा सगळ्यांच्या नरड्यावर बसलो तर नाव नाही सांगणार. प्रतापराव नरसिंग.
अमरापूरच्या एका छोट्या गावातला एक छोटासा राजकीय पुढारी प्रतापराव नरसिंग, आज त्याची अटक ही नॅशनल सेन्सेशन ठरली आहे, ती सुपरस्टार आर.के. मुळे. हा प्रतापराव नरसिंग म्हणजे ज्या मोहिनी देवकर सोबत आर.के.ने लग्न केलं तिचा जन्मदाता, म्हणजे आर.के.चा सासरा. गेली अनेक वर्ष कौटुंबिक वादातून तो त्यांच्या जीवावर उठल्याचं समजतंय आणि हा असा माणूस आर.के.च्या हुशारीमुळे पकडला गेलाय असंच म्हणावं लागेल. माफ करा, आताच हाती आलेल्या माहितीनुसार या सगळ्यात मोहिनीला गोळी लागल्याचं वृत्त आहे. ती कशी आहे, कुठे आहे आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे याची माहिती मात्र अद्याप आम्हाला मिळालेली नाही. गुड गुड प्रतापराव, गुड. जेलमध्ये गेलात पण काम चोख करून गेलात. अहो, मोहिनीला गोळी लागली म्हणतायत. लागली असेल मग, कदाचित मेली पण असेल. मी म्हटलं होतं ना तुला, प्रतापराव त्याचा शब्द कधीही मोडणार नाही. एक आनंदाची बातमी अशी की आत्ताच आमच्या वार्ताहराने सांगितलंय मोहिनी म्हणजेच आर.के.ची बायको सुखरूप आहे. तिला कोणत्याही प्रकारचा अपाय झालेला नाही. आर.के. आणि मोहिनीला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे असे तिच्या वडिलांनी म्हणजे तिचा सांभाळ केलेल्या वडिलांनी आम्हाला सांगितलंय. प्रतापरावाला जाळ्यात अडकवण्यासाठी आर.के. आणि मोहिनीने खोट्या बंदुकीची मदत घेतली होती आणि मोहिनीची जखम ही सिनेमातल्या स्टंट सारखीच लुटूपुटूची होती असे समजले. गेम खेळलात आमच्याशी. मोहिनी, अजूनही त्या सगळ्याचा विचार करताय? अहो, नाटक होतं ते. मला खोटी गोळी लागली होती आणि आता सगळं ठीक झालंय ना. तो प्रतापराव तुरुंगात गेलाय, आईचा आणि त्याचा डिवोर्स झालाय आणि आता सगळं छान होणार आहे. मी आहे तुमच्या सोबत आणि माझा कान्हा आपल्या सोबत. अहो, आपल्या नव्या आयुष्यात आलेलं पहिलं संकट आपण परतावून लावलंय. थोडं तरी स्माइल करा. आय एम हॅपी. हे अशा कपड्यांमध्ये घरी यायचं नाही असं म्हटलं मी. काय? काय हे रक्त दिसत नाही तुला? अहो, पण हे खरं रक्त नाहीये, खोटं रक्त आहे. आपण जे स्टंटच्या वेळेला वापरतो ना ते. तुम्ही इतक्यांदा स्टंट केले, तुम्हाला तर माहितीये ना, तुम्हाला सवय असेल. मग आज या गोष्टीचा काय त्रास होतोय तुम्हाला? कारण आपण घरी चाललोय, फिल्मच्या सेटवर नाही. माझं घर म्हणजे काही सेट नाहीये आणि मला आणि काय त्रास होतोय मला. काय हसते काय? हे सगळं बघून आईला होईल ना त्रास, बाबांनाही होईल आणि त्यांना झाला की मला होईलच त्रास. ते म्हटलं मी. आणि काय उत्तर काय देणार? काय झालं, काय सांगणार? खोट्या बंदुका चालवायला गेलो होतो. एकतर ना टीम म्हणायचं, दोघांचे वेगळेच प्लॅन करायचे, मला अंधारात ठेवायचं. हे चुकीचंच आहे. हे आता तुला झालंय म्हणून काय फार बोलत नाही मी, पण हे काय बरोबर नाही. सुनील, मुंबईत शिरल्यानंतर जो पहिला मॉल लागेल तिथे थांबव बाबा गाडी. नाही, मॉल कशाला? आपल्या घराकडे जाताना ना एक छोटं मार्केट लागतं, तिथे माझ्या ओळखीचं एक दुकान आहे, म्हणजे एक स्टॉल आहे, तिथे जाऊया. काय स्टॉल? हो, स्टॉल.
म्हणजे कोणी उचलून नाही नेलं तर स्टॉल, नाहीतर हँगरवर कपडे विकतात ते. पण ट्रेंडिंग कपडे असतात ना त्यांच्याकडे. ताई आता चॉईस हवाय का? ए सुनील, ते काय कुठलं मार्केट आहे तिथे थांबव. तुम्ही याल ना माझ्यासोबत? काय हँगर धरायला? ओळखेल तिकडे मार्केटमध्ये कोणीतरी, प्रॉब्लेम होईल म्हणून म्हटलं, नाही तर आलो असतो. आपल्याकडे गाडीत ते जॅकेट आणि मास्क आहे ना, ते घाला, नाही ओळखणार तुम्हाला. मला आवडेल तुम्ही माझ्यासोबत आलात तर.